नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण वार्ड क्रमांक 13 मध्ये आलेलो आहोत आणि वार्ड क्रमांक 13 चे जे अपक्ष उमेदवार आहेत ज्यांची निवडणूक निशाणी बॅट आहे आणि बॅट या चिन्हावर ते निवडणूक लढवत आहेत. प्रभाग 13च्या विकासासाठी ते कटिबद्ध आहेत आणि 13 मध्ये त्यांचा झंझावाती असा प्रचार या ठिकाणी चालू आहे. आपल्यासोबत अपक्ष उमेदवार युसुफ खान, हनीफ खान हे निवडणूक लढवित आहेत आणि या वार्ड क्रमांक 13च्या विकासासाठी ते कटिबद्ध आहेत. उमेदवार युसुफ खान, हनीफ खान यांच्यासोबत आहेत आणि या प्रभागाच्या समस्या आहेत, ज्या प्रलंबित समस्या राहिलेल्या आहेत त्याबद्दल चर्चा करणार आहोत. त्यांची निवडणूक निशाणी बॅट असून ते या प्रभागाचा विकासासाठी ते निवडणूक लढवत आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की काय सांगतात माध्यमाशी. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. सर, हे जो प्रभाग 13 आहे उभा आहेत. माझं नाव आहे युसुफ खान, हनीफ खान. मी इथं शिक्षक होतो झाकीर हुसेन शाळेला. आता सध्या मी मॉडेल उर्दू शाळेला आहेत आणि माझ्या निदर्शनास असं आलेलं आहे की वार्डामध्ये लोक शिक्षणापासून वंचित आहे. त्यांना शिक्षण देण्याची माझी इच्छा आहे. इथले लोकांनी शिक्षण घ्यावा, मोठमोठे पदावर जावा, त्यांनी IPS व्हावा, PSI व्हावा. लोक म्हणतात की नालीचं काम करा आणि दुसरा म्हणतं रोडाचं काम. अरे नाली रोड हे काम करणं हे शासनाचं काम आहे, हे नगरसेवकाचं काम नाही. नगरसेवकांनी लक्षात ठेवावा की नगरसेवकाचे काम काय आहे. नगरसेवकाचं काम हे आहे की त्यांनी त्या वार्डाचे लोकांची सुरक्षा, शिक्षण, स्वास्थ्य याच्याकडे लक्ष द्यावं. समोर यावं आणि त्या कोणी अत्याचाराला समोर येत नाही. त्यांना आपण बघितलेलं आहे. या नगरपालिकेने या संजय गांधी भागात 300 नोटिसे जारी केली होती. त्या घरांसाठी आपल्यापाशी उभा असलेले माजी नगरसेवका यांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे, आपल्या रोडासाठी काय केला, नाल्यासाठी काय केला, त्या नोटिसेबद्दल काय केला, त्याबद्दल आपण गंभीर्याने विचार करावा आणि त्यांच्यावर आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराला लढ देण्यासाठी माझे हात मजबूत करून बॅटच्या निशाणीवर मतदान करावा हीच माझी आपल्याशी. सर, यामध्ये नागरिक राहतात ते फार म्हणजे गरीब आहेत. तर या नागरिकांसाठी आपण निवडून आल्यानंतर काय करणार आहात? या नागरिकांसाठी शासनाकडून जी स्कीम आहेत ते मी त्यांच्या घरापर्यंत आणून देणे. घर बांधणीसाठी शासनाने स्कीम काढलेली आहेत, ते स्कीमसुद्धा देणार. प्रभागामध्ये आपल्यासमोर अनेक दिग्गज उमेदवार आहेत जे 5-5, 6-6 वेळेस नगरसेवक राहिलेले आहेत. त्यांच्यासोबत आपली लढाई काय सांगायला काय बनकर साहेब, प्रभागात आपण आपल्या निदर्शनास आला असेल की बरेच उमेदवार घरी बसलेले आहे आणि त्यांच्या जागी दुसऱ्याच माणसाचे फोटो लावलेले आहेत. याची कंप्लेन आम्ही शासनाकडे केलेली आहे. MCCला मी कंप्लेन केलेली आहे. आपण पहा, सर्व बोर्डावर दुसरेच माणसाचे फोटो आहेत आणि ते काय करतात करायला बरेच उमेदवार असे आहेत ते उमेदवार नाही आणि त्यांचे फोटो आहे ते आपल्याला उमेदवार म्हणत आहे. याची मी निवडणूक अधिकारी यांच्याकडे कंप्लेन केलेली आहे, MCCला कंप्लेन केलेली आहे. धन्यवाद. आपल्यासोबत हे प्रभाग क्रमांक 13चे उमेदवार आहेत. त्यांची निवडणूक निशाणी बॅट आहे आणि बॅट या चिन्हावर ठसा मारून हनीफ भाई यांना, युसुफ खान यांना प्रचंड मताने विजय करायचे. आपल्यासोबत 13 मधून सायमा अब्दुल सम्मद ह्या उमेदवार आहेत आणि त्यांची निवडणूक निशाणी पुस्तक आहे, बुक आहे. या पुस्तकावर आपण ठसा मारून त्यांना विजय करायचे आणि आज त्या प्रचाराला सामोरे जात असताना प्रभाग 13 मध्ये ते झंझावाती असा प्रचार करत आहेत. या प्रभागाचा विकास करण्यासाठी त्यांनी हे महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे आणि आज ते या रमाबाई आंबेडकर नगर, संजय गांधी नगर या ठिकाणी आपला प्रचार करत आहेत. पुस्तक ही निशाणी असून या निशाणीवर नागरिकांना मतदान करायचे. येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे आणि दिवसभर हे मतदान संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत हे मतदानाचा वेळ आहे. आपण पुस्तक या निशाणीवर ठसा मारून त्यांना विजय करायचा असा ते प्रचार या ठिकाणी करत आहेत. आपल्यासोबत उमेदवार आहेत सायमा अब्दुल सम्मद. काय सांगतात माध्यमाशी, आपण त्यांच्याशी जाणून घेणार.
मैं साइमा अब्दुल समद प्रभाग क्रमांक 13 क से अपक्ष उम्मीदवार, मेरी निवडणूक निशानी है पुस्तक। मैं तमाम मतदाताओं से अपील करती हूँ कि वो सोच समझकर पढ़े लिखे लोगों को अपना कामयाब बनाए, अपना कीमती वोट पढ़े लिखे लोगों को दे। अभी तक उन लोगों ने नोटिस किया होगा कि आज तक इतने सारे लोग कामयाब होते आए हैं, लेकिन क्या डेवलपमेंट हुआ है, क्या चेंजेस हुए हैं। मैं वादा करती हूँ उनसे, अगर वो लोग मुझे कामयाब बनाते हैं तो मैं उनकी आवाज़ कभी दबने नहीं दूंगी, उनका हक कभी नहीं खाऊंगी, बल्कि उनकी आवाज़ बन के उनके साथ मिलकर लड़ूंगी। मैं उनकी आवाज़ को आगे तक पहुँचाऊंगी, कभी उनका कोई हक नहीं खाऊंगी। आपल्यासोबत हे अपक्ष उमेदवार, दोन्हीही अपक्ष उमेदवार प्रभाग 13 मध्ये दोन्हीही उमेदवार निवडणूक लढवत आहेत आणि या निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांनी अपक्ष फॉर्म भरून आज हे या प्रभागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहेत। परभणी न्यूज, कॅमेरामन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी।